सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सरपांचे बाजार उघडताच सोन्या चांदीच्या दरामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे आज सकाळपासून सरपांच्या दुकानांमध्ये आणि सरपांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत। म्हणजेच 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट यासोबत आज चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। परंतु सोन्या चांदीच्या दरामध्ये ही घसरण कशामुळे होत आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। आज सोन्या चांदीचे दर किती रुपयांवरती आलेले आहेत, उद्या सोन्या चांदीच्या दरामध्ये अजून किती घसरण होणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल किंवा लग्न सराईमध्ये तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीचं सोनं आणि जास्तीची चांदी मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा सुद्धा मिळून जाणार आहे। आता बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण देशातील जनतेला सांगितलेलं होतं की एक वर्षभर कोणी सोनं आणि चांदी खरेदी करू नका, कारण आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ती अर्थव्यवस्था ढासळत आहे। त्यामुळे कोणी सुद्धा सोने आणि चांदी खरेदी करू नका असं जेव्हा मोदी साहेब म्हटलेले होते तेव्हापासून ते आजपर्यंत भरपूर ग्राहकांनी सोनं आणि चांदी खरेदी केलेलं नव्हतं। म्हणजेच बाजारामध्ये सोन्याची आवक जास्त प्रमाणामध्ये झालेली होती, बाजारामध्ये जास्त सोनं आलेलं होतं। परंतु मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे कोणतेही ग्राहक सोनं किंवा चांदी खरेदी करत नव्हते, त्यामुळे सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक होता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोदी साहेबांचं कोणी ऐकायला तयार नाही, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, प्रत्येकाला सोनं खरेदी करण्याची इच्छा आहे। त्यामुळे आजपासून ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। परंतु मागच्या काही दिवसांपासून सोनं हे कमी प्रमाणामध्ये विकलेलं होतं, त्यामुळे सोनं बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये शिल्लक होतं। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त सोनं शिल्लक असतं किंवा आपल्या बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत ही घसरत असते। त्याच पद्धतीने सोनं हे बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये शिल्लक होतं आणि सोनं बाहेरच्या देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये येत होतं, त्यामुळे आता सोन्या चांदीचे दर हे घसरत आहेत। मोदी साहेबांच्या काही निर्णयांमुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत सोन्या चांदीचे दर हे किती रुपयांनी कोसळलेले आहेत, सोन्या चांदीचे दर अजून किती दिवस असेच घसरणार आहेत, मग तुम्ही सोनं आणि चांदी आज खरेदी करायचं की थोडं थांबायचं का काय करायचं याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी तर डबल आनंदाची बातमी आलेली आहे, कारण इतिहासामध्ये चांदी ही वाढत चाललेली होती, परंतु अखेर चांदीच्या भाववाढीला ब्रेक लागलेला आहे। चांदीच्या भाववाढीला ब्रेक लागल्यामुळे चांदीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता कोसळत आहे। आता बघा, ग्राहकांना एकंदरीत मोदी साहेबांनी कोणते निर्णय लागू केलेले आहेत यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती कोणते नियम लागू करण्यात आले आहे की ज्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहे त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल किंवा तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। परंतु सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती घसरतील, तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज सोन्या चांदीचे दर हे किती रुपयांवरती आलेले आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी आणि अधिकचं सोनं मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळणार आहे। आता बघा, ग्राहकांना प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे फुल ना फुलाची पाकळी, थोडं तरी सोनं आपल्याकडे असायला पाहिजे, परंतु ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोन्याचे भाव हे तेजीने वाढलेले होते
आणि चांदीचे भाव तेजीने वाढलेले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं आणि चांदी खरेदी करणं काय परवडत नव्हतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्या चांदीवरती मोदी साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असे काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर हे नियम लागू केल्यामुळे आता सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहे. आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घेऊयात की खरोखर सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी घसरत आहेत, अजून किती दिवस असे सोन्या चांदीचे दर घसरत राहतील, मग तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा ग्राहकांना अखेर सोन्या चांदीचा फुगा फुटलेला आहे. भरपूर दिवसांपासून सोन्याने आणि चांदीने उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु अखेर सोन्याचा बुडबुडा फुटलेला आहे. जे सोनं मोठ्या संख्येने वाढत होतं तर ते सोनं आता घसरत आहे. सोन्या चांदीचे दर घसरत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहेत. ग्राहकांची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. यापुढे कोणत्याही ग्राहकांना सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी काळजी करायची गरज भासणार नाही, कारण अखेर सोन्या चांदीचा फुगा फुटलेला आहे. भरपूर दिवसांपासून जे सोनं आणि चांदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती तर ते सोनं आणि चांदी मोठ्या संख्येने आता घसरत आहे. परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पेट्रोल डिझेल जपून वापरा असे आदेश दिलेले होते, मग पेट्रोल डिझेलचे दर का घसरले नाही? तर बघा ग्राहकांना हे पेट्रोल डिझेल हे काय आपल्या देशामध्ये किंवा आपल्या साईडच्या देशामध्ये उपलब्ध नसते, तर या पेट्रोल डिझेलची आयात निर्यात करावी लागत असते. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण बाहेरच्या देशाकडून पेट्रोल आणि डिझेल घेत असतो. मग काय होतं की ज्यावेळेस देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस दुसरा देश आपल्याला पेट्रोल डिझेल हा कमी प्रमाणामध्ये देत असतो, त्यामुळे तुटवडा निर्माण होतो आणि एखादी वस्तू जर कमी प्रमाणामध्ये मिळली तर त्या वस्तूची किंमत हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेल सुद्धा आता मिळत आहे. बाहेरचे देश आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल देत आहे, त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किमती सुद्धा घसरणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मोदी साहेबांच्या काही निर्णयांमुळे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या काही निर्णयांमुळे अखेर सोन्या चांदीचे दर घसरत आहेत. सोन्या चांदीचे दर घसरत असल्यामुळे सोन्या चांदीमध्ये या ठिकाणी भाव कमी होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहेत. ग्राहकांचा भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. यापुढे कोणत्याही ग्राहकांना सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी काळजी आणि चिंता करण्याची किंवा विचार करण्याची गरज भासणार नाहीये. सर्वसामान्य ग्राहकांचा आता सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घेऊयात की अखेर सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी घसरलेले आहेत, अजून किती दिवस अशी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू राहिलं, मग तुम्ही कधीपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे. बघा ग्राहकांना याची माहिती आपण बघणार आहोत. परंतु ज्या ग्राहकाने घाई गडबड केलेली होते, ज्या ग्राहकाने मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी रांगा केलेल्या होत्या, तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण मागच्या 8 दिवसांपूर्वी ज्यांनी सोनं आणि चांदी खरेदी केलेलं होतं तर ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत. ज्यांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं आणि चांदी खरेदी केलेले होते तर ते ग्राहक सुद्धा आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. परंतु ग्राहकांना तुम्ही डोक्याला हात लावणार आहात की तुम्ही आनंदाने नाचणार आहात त्याचीच माहिती देऊन टाकतो. परंतु ज्या ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं आहे, मग त्या ग्राहकांनी थोडं थांबायचं आहे की ते सोनं मोडायचं आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा ग्राहकांना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोनं हे एक सुरक्षित धातू म्हणून म्हटलं जातं. अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला 100% फायदा करून देत असतं. त्यामुळेच आपण सोनं आपल्याकडे फुलनाफुलाची पाकळी ठेवत असतो. लग्न सराईमध्ये सुद्धा मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे सोन्याचं दिलं जात असतं. विचार करायला गेलं तर प्रत्येक जण हे सोन्याकडे आकर्षित होत असतो, कारण सोनं हे असं एक धातू आहे की तो धातू अडचणीच्या काळामध्ये आपल्याला 100% साथ देत असतं आणि आपला फायदा 100% करून देत असतं. आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहे, जेणेकरून तुम्हाला कारणे समजतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा ग्राहकांना
ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केलेली होती की सोने खरेदी करण्याचा योग्य काळ आहे का, आम्ही आता सोनं खरेदी केलं पाहिजे का, आम्ही आता चांदी खरेदी केली पाहिजे का, असे प्रश्न तुम्ही विचारत होतात. परंतु यापुढे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणार नाहीत, कारण अखेर सोन्याची जी खरेदी करण्याची वेळ आणि तारीख होते तर ती वेळ आणि तारीख आता आलेली आहे. यापुढे तुम्हाला वाट बघण्याची गरज भासणार नाही, कारण अखेर सोन्या चांदीचे दर हे मोठ्या संख्येने घसरत आहे. सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या भावामध्ये ही पडझड होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होणार आहेत. ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यापुढे कोणत्याही ग्राहकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की अखेर सोन्या चांदीचे दर कशामुळे घसरत आहेत, अजून किती घसरतील, मग तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायची आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत. आता बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही विचारपूस केलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला विचारपूस करण्याची गरज भासणार नाही, कारण मोदी साहेबांच्या काही निर्णयांमुळे आणि फडणवीस साहेबांच्या काही निर्णयांमुळे अखेर सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अखेर सोन्या चांदीचे दर घसरत आहेत. तर एकंदरीत सोन्या चांदीचे दर आज किती हजार रुपयांनी पडलेले आहेत, अजून किती हजार रुपयांनी पडू शकतात याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 24 कॅरेटचे दर हे घसरलेले आहेत. याच्या पाठोपाठ 22 कॅरेटचे दर, 18 कॅरेटचे दर, 14 कॅरेटचे दर सुद्धा घसरलेले आहेत. आज प्रति किलो चांदीचा दर, अर्धा किलो चांदीचा दर, 100 ग्रॅम चांदीचा दर, 10 ग्रॅम चांदीचा दर सुद्धा घसरलेला आहे. म्हणजेच सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झालेले आहे. घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. ग्राहकांचा भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. यापुढे कोणत्याही ग्राहकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु ग्राहकांना सोन्या चांदीचे दर का घसरत आहे त्याची माहिती देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, मोदी साहेबांनी एक नियम लागू केलेला आहे. तो नियम म्हणजे सोनं खरेदी करू नका, 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका, हा जो नियम लागू केलेला आहे. या नियमामुळे जास्त सोनं शिल्लक होतं, परंतु आता भरपूर जण थकलेले आहेत. यापुढे आता ते वाट बघणार नाही, त्यामुळे सोने खरेदी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोदी साहेबांच्या या निर्णयामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर घसरलेले आहेत. यासोबत जे आपला शेअर मार्केटचा ग्राफ असतो तर तो शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे. त्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे की विविध देशांवरती सुद्धा सोन्याचे भाव अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे सुद्धा सोन्या चांदीचे दर घसरत आहेत. तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 1,14,000 रुपये आणि या ठिकाणी आता 14 कॅरेट सोन्याचा दर 1,03,000 रुपये. अशा पद्धतीने सोन्याचे दर. तर चांदीचे दर, चांदीचा आज प्रति 1 किलो चांदीचा दर 2,70,000 रुपयांवरती गेलेला आहे. अर्धा किलो चांदीचा दर जर पाहायला गेला तर आपल्याला आज अर्धा किलो चांदीसाठी 1 लाखांच्या पुढे पैसे मोजावे लागतील. जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, थोडासा अभ्यास करा, त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी करा. परंतु सोने आणि चांदी खरेदी करताना घाई गडबड करू नका. घाई गडबड केली की तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा अगोदर सल्ला घ्या, त्यानंतर सोने आणि चांदी तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अजून अपडेट पाहणार आहोत.